राज्य शासनाने महापालिका निवडणुकांसाठी 4 सदस्यांच्या अर्थात बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला मंजुरी दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर लगेच महापालिकेच्या निवडणुका घेण्याचे प्रयत्न जोरदारपणे सुरू झाले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळेल व त्या यशाच्या आधारे लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फायदेशीर ठरणारी संभाव्य बंडखोरी कमी करण्याचा प्रयत्न आहे। 4 सदस्यांच्या प्रभाग पद्धतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर महायुतीत सहभागी शिवसेना व राष्ट्रवादी गटाला जागा सोडाव्या लागणार असल्याने भाजपच्या सत्तेच्या वाट्यातील भागीदारीमुळे मागील निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये धास्ती तर निर्माण झालीच, त्याशिवाय भाजपाकडून इच्छुक असलेल्या व जोरदार प्रचार करणाऱ्यांमध्ये देखील भागीदारीबद्दल चिंता निर्माण झाली आहे। महाविकास आघाडी सरकारने मुंबईत एक तर उर्वरित राज्यात 3 सदस्यीय प्रभाग पद्धती घोषित केली होती, परंतु सत्तांतरानंतर 3 सदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करण्यात आली। 2 दिवसापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। त्या बैठकीत भाजपाला फायदेशीर असलेल्या बहुसदस्यीय अर्थात 4 सदस्यीय प्रभाग पद्धती अंमलात आणण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले। एप्रिल व मे महिन्यात लोकसभांच्या निवडणुका आहेत। निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाल्यास लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे सत्ताधारी भाजपला महत्त्वाचे वाटते। 2 वर्षापासून निवडणुका नसल्याने शेवटच्या पातळीवर काम करणारा घटक अस्वस्थ आहे। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।